वस्तादानं डाव अजून टाकला नाही. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामधील असं व्यक्तिमत्व की प्रत्येकाला धोबीपछाड देऊन आपापल्या पद्धतीनं प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळा डाव टाकून त्या ठिकाणी निवडणूक जिंकणं आणि खऱ्या अर्थानं सरकार स्थापन करणं, याच्यामध्ये शरद पवार साहेब यांचा हात कुणी देशाच्या राजकारणामध्ये धरू शकला नाही, हे तितकंच खरं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा शरद पवार साहेबांनी तत्कालीन वसंतदादा पाटील यांचं सरकार असताना कशा पद्धतीने त्या ठिकाणी सूत्र हलवली आणि डाव टाकून त्या ठिकाणी आपलं सरकार स्थापन केलं, हे महाराष्ट्रातील जुन्या जाणत्या नेत्यांना माहीतच आहे. शरद पवार यांचं सरकार स्थापन झालेलं असताना त्या ठिकाणी शरद पवार परदेश दौऱ्यानंतर गेल्यानंतर त्या ठिकाणी 50-55 आमदार या ठिकाणी शरद पवार यांना सोडून इतर पक्षामध्ये गेले होते. परंतु शरद पवार यांनी विधानसभेची इलेक्शन लागल्यानंतर त्या 50-55 आमदारांना ठरवून त्या ठिकाणी पराभूत केलं. हे शरद पवार यांचं त्या ठिकाणचं कर्तृत्व होतं. शरद पवार यांची खेळी म्हणावी लागेल. खरं तर शरद पवार 50-55 वर्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये देणं आणि त्या ठिकाणी सतत राजकारणामध्ये आपलं अस्तित्व दाखवणं, टिकून राहणं आणि सत्तेचं लाभार्थी होणं, हे शरद पवार साहेबांनी करून दाखवलं. सध्याच्या राजकारणामध्ये किंवा 50 वर्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांसारखं सत्तेचं गणित कोणालाही जमलं नाही, तितकंच सत्य आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, त्याचबरोबर काही ठिकाणी विदर्भ असेल, अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आणि सत्ता टिकवून शरद पवार यांनी गेल्या काही वर्षामध्ये किंवा दशकामध्ये ठेवलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था, सहकारी साखर कारखाने, त्याचबरोबर दूध डेऱ्या अशा पद्धतीच्या उद्योगधंद्याचं जाळं त्या ठिकाणी निर्माण केलं आणि कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं आर्थिक रुसत पुरवून त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं मोठ्या प्रमाणामध्ये संघटनेचं जाळं उभं केलं. प्रत्येक निवडणुकीमध्ये शरद पवार साहेब हे खऱ्या अर्थानं जनतेचा कौल किती प्रमाणामध्ये आपल्या पाठीमागे हे न बघता बेरजेच राजकारण करून त्या ठिकाणी सर्व जात, धर्म आणि त्या ठिकाणचे तत्कालीन घटक या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या ठिकाणी अशी काही खेळी टाकतात की त्या खेळीचा खऱ्या अर्थानं शरद पवार यांना विजयामध्ये त्या ठिकाणी फायदा होत असतो. बीडमध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसला खऱ्या अर्थानं रुजवायचं होतं. त्या ठिकाणी सुद्धा गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणी शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादीमध्ये सामील केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला परळीमध्ये एक चांगल्या पद्धतीनं ताकद निर्माण करण्यामध्ये यश आलं. त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी क्षीरसागर घराणं असेल, जे की संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे होते, त्यांना सुद्धा विधानसभेमध्ये तिकीट दिलं आणि निवडून आणलं आणि त्या ठिकाणी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला. सद्यस्थितीला मात्र धनंजय मुंडे हे अजित पवार गटासोबत गेले, परंतु संदीप क्षीरसागर मात्र पवार साहेबांसोबत होते. परंतु त्या ठिकाणी बजरंग सोनवणे, जे की 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते, त्यांना आपल्याकडे घेऊन त्या ठिकाणचा मराठा आरक्षणाचा जो काही खदखदता प्रश्न आहे, त्या ठिकाणी दगदगता प्रश्न आहे, त्या प्रश्नाला खतपाणी घालून मराठा समाजाचा उमेदवार अशी प्रतिमा त्या ठिकाणी करून मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीची निवडणूक करण्यामध्ये शरद पवार साहेब त्या ठिकाणी यशस्वी ठरलेले आहेत, हे नाकारून चालणार नाही. दुसऱ्याच बाजूला मुस्लिम समाजाचा किंवा मुस्लिम जनतेचा जो काही सपोर्ट आहे, तो सुद्धा शरद पवार यांच्या पाठीमागच असल्याचं दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीचं आक्रमक हिंदुत्वाचं राजकारण त्या ठिकाणी शरद पवार यांच्या पत्त्यावरती पडत असताना दिसत आहे. काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही मुस्लिम वोटर वर्षानुवर्ष राहिलेला आहे, तो मुस्लिम वोटर सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या गटामध्ये अधिक मताधिकानं त्या ठिकाणी सक्रिय होत असताना दिसत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला लोकसभेमध्ये सध्या जसजसं निवडणुकी आणि उमेदवारी जाहीर होत आहेत, तसतसं भारतीय जनता पार्टीतील सुद्धा नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवार यांच्या गटामध्ये सामील होत असताना दिसत आहे. त्याचीच प्रचिती महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघामध्ये आली. त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक होते. 5 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी काम केलं, परंतु त्या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांनी शरद पवार यांच्या गटाची तुतारी त्या ठिकाणी हाती धरली आणि त्याचबरोबर मोहिते पाटलांचे अगदी कट्टर विरोधक असलेले उत्तम जानकर देखील शरद पवार गटामध्ये सामील झाले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभा उत्तम जानकर यांना सोडायची आणि लोकसभेला उत्तम जानकर ही मोहिते पाटलांचा प्रचार करायचा. त्यामुळे त्या ठिकाणची लोकसभा आणि विधानसभा इथं दोन्हीचंही गणित विधानसभेच्या अगोदर शरद पवार गटानं बांधलेलं आहे, हे कोणी नाकारून चालणार नाही. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अगदी बीडमधून ज्योती मेटे, ज्या की विनायकराव मेटे यांच्या पत्नी होत्या, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी माघार घेऊन शरद पवार गटाला इनडायरेक्टली पाठिंबा दिलेला आहे. सर्वत्र सर्वच ठिकाणी शरद पवार गट अनेक आपापले हळूहळू पत्ते उघडताना दिसत आहे. शरद पवार साहेब कधी नुरा कुस्तीचा डाव तर कधी बिजली डाव अशा पद्धतीने डाव टाकण्यामध्ये माहिर आहेत. 2019च्या विधानसभेमध्ये सरकार स्थापन करताना
48 तासामध्ये कशा पद्धतीनं सरकार अजित पवार यांचं ढासळलं आणि नवीन सरकार सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं स्थापन केलं, जे कधीच राष्ट्रवादीची आणि सेनेची युती झाली होती, ती युती शरद पवार साहेबांनी घडवून आणली आणि एक नवीन अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी घालून दिला. हे सगळं शरद पवारमुळं शक्य झालं, हे कोणीही नाकारून चालणार नाही. सद्यस्थितीला शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यातून शिंदेचे 40 आमदार फुटून गेले. त्याचबरोबर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतून अजित पवार गट फुटून गेला. परंतु या ठिकाणी शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांच्या पाठीमागं सद्यस्थितीला महाराष्ट्रातील जनतेची असलेली सहानुभूती, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी, त्याचबरोबर भाजपच्या निष्ठावंत काही नेत्यांची त्या ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळे झालेली वळवलेली नाराजी, या सर्व गोष्टींचा शरद पवार साहेब येणाऱ्या काळामध्ये जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसं अनेक पत्ते आपणास काढलेले पाहायला मिळतील. 2020ला ज्यावेळेस उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी श्रीनिवास पाटलांना पवारसाहेबांनी उमेदवारी दिली आणि एका पावसामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकसभेचा निकाल पलटला, लोकसभेचं गणित पलटलं, हे आपल्या सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार साहेब आपला पत्ता कशा पद्धतीनं बाहेर काढतील आणि भारतीय जनता पार्टी असेल किंवा विरोधक असेल यांना चितपट करण्यास कशा पद्धतीनं प्रयत्न करतील, हा येणारा काळच ठरवेल. मला आपल्या कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया कळवू शकता. धन्यवाद.